दौंडमध्ये एस टी महामंडळासाठी स्वर्गीय आमदार जत पाटसकर यांनी स्वतःच्या मालकीची जमीन जवळपास 10 एकरापेक्षा जास्त दिली आणि लोकसेवेचा वसा असणाऱ्या या व्यक्तीनं स्वतःची जमीन ज्यावेळेस तिथं दिली त्यावेळेस त्याची एक आशा आणि अपेक्षा होती, इथुल्या लोकांना उत्कृष्ट स्वरूपाचं एस टी स्टँड व्हावं. स्वर्गीय सुभाष अण्णा कुल यांच्या काळामध्ये झालेलं हे एस टी स्टँड तुम्ही पहा. फ्लॅट क्रमांक 12 माळीनगर, अकलूज, इंदापूर, खडकी, मुळद, कुरकुम, पंढरपूर, भिगवण, वालचंद नगर असं लिहिलं आहे. ही सर्व इमारत जर पाहिलं तर इथं एस टी थांबाव्यात आणि थांब्यासाठी कुठली एस टी कुठून जाते त्यासाठी इथे फ्लॅट क्रमांक 7, 8, 9, 10, 11 आणि 12 अशा स्वरूपाचे कंपार्टमेंट थोडक्यात गाळे केलेले आहेत. यामधून प्रवाशांना एस टी कुठून कुठे जाणार याची माहिती मिळते, म्हणून त्यांच्या गावाची नावं वरती लिहिली आहेत. हा सगळा प्रकार आता ओसाड झालेला आहे. ओसाड माळवण्याची जी जहागिरी म्हणतात त्याच स्वरूपाचा हा प्रकार असून इथुल्या बांधकामाची दुरवस्था पहा. अतिशय भयवायक, अतिशय कचराकुंडीसारखी आणि इमारती इथे उकललेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात ट्रॅक्टरला चिरा गेलेल्या आहेत. इथं कुत्री मांजरं बसू लागलेली आहेत. समोरची पहा ती एक मोठी बिल्डिंग, तिची ही अवस्था त्या स्वरूपाची अतिशय भयानक आहे. हे सगळं सांगायचं कारण एक आहे की इमारती बांधायच्या, इमारती जोपासायच्या नाहीत, सरकारचा खर्च करायचा आणि नागरिकांसाठी आणलेल्या निधीतून नागरिकांनाच उपयोग होणार नाही याकडे लक्ष द्यायचं की काय असा प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जे कोणी या सर्व घडामोडींसाठी सक्रिय असतं त्या सर्वांसाठी हा प्रश्न आहे. मित्रांनो, दौंड शहर हे विकासशील दौंड शहर म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन सर्वांचा आहे. अष्टविनायक मार्गाचे पोहडे गायले गेले, तसेच याच ठिकाणावरून अहिल्यानगर ते बारामती मार्गे फलटणकडून साताऱ्याकडे जाणारा एक रस्ता केला, त्याचाही गवगवा मोठ्या प्रमाणात झाला. इथे रेल्वेसाठी जंक्शन आहे आणि तिथं आम्ही सुविधा देतोय अशा स्वरूपाचं सांगण्यात आलं. तुम्ही पाहात याच एस टी स्टँडच्या पाठीमागच्या बाजूला बौद्ध विहार नावाने एक इमारत चालू आहे. गेल्या अनेक वर्षापासून ती सुद्धा अशा स्वरूपाची अर्धवट आहे. शेजारीच पूर्वेला आरोग्य खात्याच्या इमारतीचे गेले 6 वर्ष बांधकाम चालू आहे. हे सार्वजनिक बांधकाम विभाग नक्की करतंय काय हा प्रश्न ऐरणीवर येतो आणि म्हणून असं म्हणावं लागतं की सरकार निधी देत आहे लोकांच्या कल्याणासाठी, पण या ठेकेदाराचं, अधिकाऱ्याचं आणि या दोघांना आशीर्वाद देण्याचंच कल्याण होतंय काय असं म्हणल्यास चुकीचं ठरणार नाही. ही ओसाड माळावरची जहागिरी म्हणावं का, हे दौंडचं आगार एस टी आगार आहे आणि म्हणून म्हणायचं आहे इथं खरंच सेवा आणि सुविधा आहेत का. मी विजय चव्हाण, तुम्ही पाहताय आवाज लोकशाहीचा. संपर्कासाठी 94 23 21 52 27 97 65 56 69 16. काय टॉयलेटले गाणे ते बी घ्या. टॉयलेटले गाणे बघा. ठेकेदारचे माणसं कामं बरोबर करणार. टॉयलेटच साफ करत नाही ती लोक. टॉयलेटले गाणे बघा.
त्यातून काढायला